हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी पदभरतीच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्त्वाची एक नवीन माहिती समोर आलेली आहे, जी आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता लोकमत न्यूजपेपरमध्ये तलाठी निवड यादी आठवडाभरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की याद्यांचे जे काही काम आहे हे अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे आणि 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात जिल्हास्तरीय निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। जात संवर्गनिहाय व जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे तलाठी पदांकडे आस लावून बसलेल्या तरुणांना लवकरच नियुक्तीपत्रे मिळू शकतील। येत्या 26 जानेवारीला ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे। निवड प्रक्रिया कोर्टाच्या निकालानंतरच बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करताना 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य 23 जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली। भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर केले आहे। निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार होणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या 13 जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल। रिक्त पदे भरताना जात संवर्गांनुसार यादी तयार करण्यात येत आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अखेरचा हात फिरविण्यात येत आहे। ही यादी केवळ 23 जिल्ह्यांसाठीच असेल। या आठवड्याभरात ही निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे, असे भूमी अभिलेखच्या सरिता नरके यांनी सांगितले आहे। तर गाइज, ही अत्यंत महत्त्वाची माहिती 19 तारखेला प्रदर्शित झालेल्या लोकमत न्यूजपेपरमध्ये पब्लिश करण्यात आलेली आहे। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि अपडेटेड माहिती आहे। त्याचप्रमाणे रेव्हेन्यू डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून हे एक नवीन ट्विट जे आहे हे करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये तलाठी निवड यादी ही आठवडाभरात येईल। याद्यांचे काम हे अंतिम टप्प्यात आहे आणि 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे सुद्धा मिळण्याची शक्यता यामधून वर्तवण्यात आलेली आहे। तर गाइज, महत्त्वाचं म्हणजे तलाठी पदभरतीची जी काही यादी आहे नॉर्मलायझेशन झालेल्या मार्क्सची ही प्रदर्शित करण्यात आलेली होती, ज्यामध्ये बऱ्याच परीक्षार्थ्यांनी आक्षेपसुद्धा नोंदविलेला होता, परंतु त्या सर्व आक्षेपांची कुठल्याही प्रकारे नोंद घेताना दिसत नाही आहेत आणि आता पुढील आठवड्यामध्ये किंवा या आठवड्यात सुद्धा तलाठी निवड यादीची अंतिम यादीसुद्धा प्रदर्शित करण्यात येऊ शकते। त्यासाठी आज किंवा पुढील आठवड्यामध्ये कधीही तलाठी पदभरतीची निवड यादी प्रदर्शित करण्यात येईल। त्यानंतर लगेचच तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंडक्ट करण्यात येईल आणि 26 जानेवारीला नियुक्तीपत्रेसुद्धा प्रत्येक निवड झालेल्या उमेदवारांना अलॉट करण्यात येतील। परंतु ज्या पद्धतीने नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स आपल्यासमोर आलेले होते त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांनी जात संवर्गनिहाय माहिती पुरवलेली नव्हती की एकूण किती उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे आहेत आणि त्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत नॉर्मलायझेशन झाल्यानंतर। परंतु आता जेव्हा निवड यादी प्रदर्शित होईल त्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती असणार आहे की कोणत्या कॅटेगरीच्या उमेदवारांना किती मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यानुसारच एक निवड यादी प्रसिद्ध होऊन ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल। तर गाइज, जी काही प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर करण्याचे काम सुरू आहे आणि येत्या या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यामध्ये कधीही आपला रिझल्ट जो आहे हा डिक्लेअर केला जाऊ शकतो। जेव्हा केव्हा या संदर्भातील कुठलीही महत्त्वाची अपडेट समोर येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पुरवणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर गाइज, आपल्या तलाठी पदभरतीच्या निवड यादी संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली होती, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू ऑल। पूछा गया था x²/y/z। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं